तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सौरभ मोहिते आणि तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज तारीख आहे 13 आणि आज चाललो आहे आम्ही मशीनद्वारे लावणीला पाणी लावायला। आज 7 ते 8 दिवस झाले पाऊस नाही, त्याच्यामुळे लावणी वगैरे पूर्ण सुकलेली आहे। तर आज आम्ही मशीनद्वारे पाणी लावणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा प्रकारे आम्ही पाणी लावणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। तर ही इकडे आम्ही मशीन घेतली, आता हिच्याने आम्ही पाणी लावणार आहे। फवारणीची मशीन आहे। या इकडे वायरी आहेत आणि आता डायरेक्ट पाणी ते या बॅलरमध्ये पाणी साठवून आम्ही आता ते या मशीनद्वारे इकडे लावणार आहे शेतीला। तर दाखवतो तुम्हाला पाऊस पडल्यामुळे कसं झालं आहे। हे बघा पूर्ण सुकले जमीन, जमीन पूर्ण सुकले। त्याच्यामुळे आता आम्हाला पाणी लावायची गरज आहे आज। हे बघा भेगा पडल्यात जमिनीला। तर चला आपण आधी तयारी करूया पाणी सोडायची। व्यवस्थित लावून घे। तर आधी मशीन वगैरे सर्व जोडून घेतो, पाईप वगैरे, त्याच्यानंतर आम्ही मशीन चालू करणार। तर पाणी कुठे आहे रे? पाण्याचा पाईप कुठं आहे? ह्याच्यात येणार आहे की डायरेक्ट? तिकडे विहीर आहे, विहिरीतून हा डायरेक्ट पंप आला आहे आणि हा पंप आम्ही आता या टाकीमध्ये पाणी सोडणार आहे। त्याच्यानंतर ही मशीन चालू करून ते पाणी डायरेक्ट आम्ही त्या शेतीला तिकडे पोहोचवणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, दाखवतो तुम्हाला। पुरेल काय ही? हा पूर्ण खालपर्यंत शेती आहे तिकडे, तो गेला त्याच्या तिकडे खाली पण शेती आहे। तर आता एक वायर पूर्ण संपलेली आहे, आता त्याला ही जॉईंट मारतो। ही वायर संपली आहे आपली, आता त्याला ही जॉईंट मारतोय आता। दुसरी बात आता ते पंप चालू करायचं कुठे रे? पंप चालू कराय। तर हा इकडे पाईप वगैरे जॉईंट मारतोय, तोपर्यंत आपण इकडे विहिरीचे पाणी बघून येऊया किती आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे सोडूया। इकडे विहीर आहे आपली। हे बघा, बघू शकता पूर्ण जमीन सुकली बघा। जवळ आज आठवडा झाला पाऊस नाही आहे, तर पूर्ण जमीन सुकलेली आहे बघा। पूर्ण भेगा पडल्यात जमिनीला, त्याच्यामुळे आज आम्हाला पाणी लावायची गरज आहे। तर चला विहिरीला पाणी बघूया किती आपल्याकडे। पाणी आहे बऱ्यापैकी। तर चला आता डायरेक्ट पंप सुरू करूया आणि मशीनसुद्धा स्टार्ट करूया। तर फायनली आपला आता सेटअप वगैरे लावून झाला आहे मशीनचा। तर आता आपला भाव चालू करेल आणि आम्ही आता पाणी लावायला सुरुवात करतो। तर तुम्हाला दाखवतो, मशीन चालू कर रे। या इकडे मशीन आहे आणि इकडे पाणी, याच्यातून पाणी सोडलं डायरेक्ट आणि या मशीनमध्ये कनेक्ट केलं, त्याच्यानंतर खाली शिपायचं काम चालू आहे। तर चला आपण डायरेक्ट खाली जाऊया। तर इकडे बघू शकता बघा, जमीन पूर्ण सुकली।
हे बघा लावून 8 दिवस झालेत. 8 दिवस पाऊस नसल्यामुळे ही जमीन बघा कशी झाली ती एकदम सुकल्यामुळे हे आज आम्हाला करायला लागते. हा इकडे रोहित लवर आहे, पाणी शिपतोय. दाखवतो कशा प्रकारे आम्ही आज शिपतोय ते. तर आता आपलं शिपायचं काम चालू आहे. पूर्ण वरपर्यंत आहे शेती. या आता खालचा पट्टा आधी शिपतोय, त्याच्यानंतर आम्ही वरती शिपणार आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण मल्याला पाणी लावतोय, जेणेकरून ती शेती आपली जिवंत राहील. आज तारीख आहे 13. हे भात आम्ही 7 तारखेला लावलेलं होतं. त्याच्यानंतर 8 दिवस काय पाऊसच पडला नाही, त्याच्यामुळे ही जमीन पूर्ण सुकली आणि भातसुद्धा थोडंफार सुकलं आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला हे पाणी लावावं लागतं आहे. दाखवतो मला. तर आपलं आता फायनली सर्व मले शिपून झाले. आता मशीन वगैरे आम्ही पॅक करून ठेवतो. तर चला दाखवतो. इकडे आता मशीन वगैरे आम्ही सर्व पॅक करून ठेवतोय. इकडे वायर जोडली होती ती सुद्धा काढून ठेवतोय. तर बघूया पाऊस कधी येईल तो. बाकी इकडे आताच शिपून झाले सर्व. हे बघा. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.